नमस्कार मित्रांनो, मैदान चालू आहे. रहाटणी तालुका खटाव जिल्हा सातारा या ठिकाणी मैदानचं आत्ता 11 गट पळले. 11 गटामध्ये कोणते नंदी सेमीसाठी पात्र झाले बघूया. आणि मैदानामध्ये 49 गट पळणार आहेत. मैदान P3 लाईव्ह या चॅनलवरती लाईव्ह चालू आहे बरं का. सुरुवात करतोय गट क्रमांक 1ला. गट क्रमांक 1मध्ये सुंदर अशी गाडी पळाली. भारत आणि सुंदरची गाडी पळाली आणि ही गाडी कुठली होती काय कळालं नाही, परंतु एक चांगली गाडी पळाली. सुंदर अशी गाडी जी आहे ती आज सेमीसाठी पात्र झाली. आज पिंटू शेट मोडक-वडके यांचा हिंद केसरी कॉकटेलचा पुन्हा एकदा धक्कादायक पराभव जो आहे तो गटाला झालेला आहे. कॉकटेल खूप पुढं होता, परंतु कसं काय गाडीला स्पीड कमी लागलं मलाच काय कळणं झाले. आणि कॉकटेलसोबत कोण होतं तेच काय समजलं नाही, परंतु असो शेवटी खेळ आहे, खेळामध्ये हार जीत होत राहते. पुन्हा एकदा कॉकटेलचा आज आपल्या भागामध्ये येऊन पराभव झाला, परंतु असो तो एक हिंद केसरी बैल आहे. आज नाही उद्या त्याचं कमबॅक होईलच, 100% होईलच. खूप साऱ्या शुभेच्छा कॉकटेलला आणि ज्या कॉकटेलच्या गटामध्ये विजय मिळवला भारत आणि सुंदर याच जोडीला खूप साऱ्या शुभेच्छा. आजच्या मैदानामध्ये गट क्रमांक 2चा निकाल घेतोय. तास क्रमांक 4वरून धावलेली गाडी जिंजर कंपनी शिवथर या गाडीचा 1 नंबर आला. सुंदर अशी गाडी जी आहे ती पात्र झालेली आहे सेमीफायनलला. आणि तास क्रमांक 5वरून धावलेली गाडी नाशिकची गाडी म्हणजेच गट क्रमांक 2मध्ये आपल्याला सामना जो आहे तो बघण्यात आलेला आहे. सामना निकाल झालेला आहे. शिवतर आणि नाशिक या दोन्ही गाड्यांच्या बैलांनी चांगली कामगिरी केली. ड्रायव्हरने सुद्धा कामगिरी चांगली केली. ही गाडीला सेमीसाठी चाल दिलेली आहे. खूप साऱ्या शुभेच्छा या गाडीला. आजच्या मैदानामध्ये गट क्रमांक 3चा निकाल घेतोय. तास क्रमांक 4वरून धावलेली गाडी रहाटणीकरांचाच ज्यांचं गावचं मैदान आहे त्यांच्या गावचा टेस्टर पळाला आणि त्या टेस्टरसोबत लंपी हा नंदी पळाला. लंपी आणि टेस्टर ही गाडी जी आहे ती सेमीफायनलला पात्र गेलेली आहे. सचिन डायव्हर भूषणगड यांना खूप साऱ्या शुभेच्छा. बघूया कशा पद्धतीने गाडी आता सेमीमध्ये कमाल करते. आजच्या मैदानामध्ये गट क्रमांक 4चा निकाल घेतोय. 4मध्ये सुंदर अशी लढत झाली. त्या लढतीचा निकाल आहे तास क्रमांक 6वरून धावलेली गाडी पुणे या गाडीचा 1 नंबर. सुंदर अशी गाडी पळाली. माणिकराव पळाला कनेरखेडकरांचा आणि त्या माणिकरावसोबत जो नंदी पळाला त्याचं नाव काय समजलेलं नाही, परंतु गाडी सुंदर अशी गाडी जी आहे ती सल्लेकरी किंग प्रशांत ड्रायव्हर चिंचनेरकरांनी जी आहे ती सेमीफायनलसाठी पात्र केलेली आहे. खूप साऱ्या शुभेच्छा या गाड्यांना. गट क्रमांक 5चा निकाल घेतोय. तास क्रमांक 3वरून धावलेली गाडी दादासो थोरात तारगाव या गाडीचा 1 नंबर आला. सुंदर अशी गाडी जी आहे ती सेमीफायनलसाठी पात्र झालेली आहे. उंबरगावकरांचा रायफल पळाली आणि त्याच्यासोबत पळाला आमदार 72 का दुसरा आमदार होता काय माहीत, परंतु आमदार आपल्याला माझी एकच आहे का काय दोन आहेत बघूया. परंतु आमदार आणि उंबरगावकरांचा रायफल ही गाडी जी आहे ती सेमीसाठी पात्र. खूप साऱ्या शुभेच्छा. आजच्या मैदानामध्ये गट क्रमांक 6चा निकाल घेतोय. 6मध्ये सुंदर अशी गाडी पळाली. उंबरे बोरगाव सातारा या नावाने ती गाडी जी आहे ती पळाली. सुंदर अशी गाडी जो दोन्ही बैलं पळाली त्या दोन्ही बैलांचं नाव काय समजलेलं नाही, कमेंट्स बॉक्समध्ये सांगू शकता. आणि ड्रायव्हरचं नावसुद्धा तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये सांगू शकता. आजच्या मैदानामध्ये गट क्रमांक 7चा निकाल आहे. तास क्रमांक 5वरून धावलेली गाडी कैलासवासी वजीर ग्रुप न्हावी म्हणजेच जयपूर या गाडीचा 1 नंबर आला. सुंदर अशी गाडी पळाली. पुसेगावकरांचा शंभू पळाला आणि त्याच्यासोबत कोणता नंदी पळाला ते कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. आणि कोणता नंदी होता तो आणि ड्रायव्हरसुद्धा कोणते होते ते कमेंट्समध्ये सांगा. खूप दिवसांनी या बैलाच्या नावावरती गाडी पळाली. या बैलगाडा शहरी क्षेत्रामध्ये जुना एक नंदी होऊन गेला. कैलासवासी वजीर आपला न्हावीचा वजीर म्हणजेच आता त्या न्हावी जे गाव आहे त्या गावचं नाव आता जयपूर आहे. त्याच्यामुळे सगळ्यांनी आता जयपूर असंच म्हणायचं. जयपूरकरांचा वजीर च्या नावाने गाडी पळाली. गट क्रमांक 8चा निकाल घेतोय. 8मध्ये सुंदर अशी गाडी पळाली. तास क्रमांक 4वरून धावलेली गाडी हॉटेल 712 जयपूर या गाडीचा 1 नंबर आला. सुंदर अशी गाडी पळाली. घरचा साज पळाला म्हणजे ह्या गाडीच्या या नावाने गाडी पळाली. सुंदर अशी गाडी जी आहे ती घरचा साज पळाला. या बैलगाडा शहरी क्षेत्रामध्ये घाणंदकरांचा जो बक्कासूरसोबत ही जोडी पळणार होती या जोडीतला एक पळणार होता, परंतु आज बक्कासूर महाराज कोणीसुद्धा मैदानामध्ये आला नाही. बब्या आणि दुर्गा ही गाडी जी आहे ती सेमीसाठी पात्र झालेली आहे. गाडीवरती ऑब्जेक्शन आलेलं आहे की सुट्टी मेकरचा पाय जो आहे का बैलाचा पाय जो आहे तो पुढे आहे चेक करायचं चाललेलं आहे. चेक केल्यानंतर कमेंट्समध्ये सांगू शकता की निकाल दिला आहे का नाही ते. आजच्या मैदानामध्ये गट क्रमांक 9चा निकाल. तास क्रमांक 3वरून धावलेली गाडी सोन्या लक्षा ग्रुप येळगाव या गाडीचा 1 नंबर आला. सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र.
आणि गट क्रमांक 10चा निकाल तास क्रमांक 4 वरून धावलेली गाडी शालन माळी किवळ या गाडीचा 1 नंबरला सुंदर अशी गाडी जी आहे ती सेमीसाठी पात्र. 11चा निकाल जो आहे थोडासा पेंडिंग आहे. कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. धन्यवाद.